मतचोरीच्या आरोपाने राजकीय भूकंप, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, निवडणूक आयोग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. मतचोरीच्या आरोपांनी देशाचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर सज्जड पुराव्यांसह गंभीर आरोप करत खळबळ उडून दिली आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उडी घेतली असून त्यांच्या एका खळबळजनक गौप्यस्फोटाने देशाच्या राजकारणात भूकंप येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना पाठिंबा देत निवडणूक आयोगावर सखोल चौकशीची मागणी केली. याचवेळी त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती. मतांच्या फेरफारीद्वारे हे शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. यावेळेस बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, त्यावेळी मला या गोष्टीवर विश्वास बसला नाही. राजकारणात असे लोक भेटत असतात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर मी त्या दोन व्यक्तींची राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली. मात्र आम्ही दोघांनी असं काही चुकीचं करणं योग्य नसल्याचं ठरवलं. आम्ही लोकांचा कौल घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय देखील घेतला. राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने भाजपवर संगनमताने मतचोरी केल्याचा गंभीर आरोप केला. कर्नाटकाच्या महादेवपुरा मतदारसंघ 1,02,50 बनावट मतं जोडल्याचा दावा त्यांनी पुराव्यांसह सादर केला. याशिवाय मतदार यादीतील गैरप्रकार, चुकीचे पत्ते, डुप्लिकेट मतदार आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे आरोप देखील यावेळी त्यांनी केले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला 5 प्रश्न थेट विचारत आव्हान दिलं. पहिला प्रश्न, विरोधकांना डिजिटल मतदार यादी का दिली जात नाही? सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे का नष्ट केले जातात? कुठं मतदान आणि मतदार यादीत गडबड का केली जाते? विरोधी पक्ष नेत्यांना का धमकावलं जातं? निवडणूक आयोग भाजपाचा एजंट बनला आहे का? राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शपथपत्र देण्याची मागणी केली. यावर शरद पवार यांनी आक्षेप घेत म्हटलं, निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून शपथपत्र मागणं योग्य नाही. त्यांनी या आरोपांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं. दूध का दूध, पाणी का पाणी करावं. शरद पवार यांच्या गौप्यस्फोटाने त्या दोन व्यक्ती कोण होत्या, त्यांचा निवडणूक आयोगाशी काय संबंध होता आणि त्यांनी नेमकी काय ऑफर दिली होती, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या आरोपांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विरोधी पक्षांनी सोमवारी निवडणूक आयोग कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता. त्या दोन व्यक्ती कोण होत्या, त्यांचा निवडणूक आयोगाशी काय संबंध होता, मतांच्या फेरफारीत त्यांची नेमकी भूमिका काय होती, या सगळ्या प्रश्नांनी निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येत्या काळात या प्रकरणाची काय दिशा घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या खळबळजनक आरोपांबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.